हॅलो, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी 5 दिवस काय काय नैवेद्य बनवला त्याच्यासाठी. सगळ्यात पहिले माझे पप्पा, इथे मी उकडीच्या मोदकाची तयारी केलेली होती. तर पीठ बनवत होती. त्याच्यानंतर आज अख्खे मूग ज्याला मोड आलेले होते त्याची भाजी होती, थोडी अशी चपाती, डाळ भात, त्याच्यानंतर पापड आणि कोबीची वडी होती. आणि मी बनवलेले उकडीचे मोदक पण होते. हे 5 ताटं आहेत. गौरी, गणपती, कुत्रा, त्याच्यानंतर गाई आणि गॅस, हे 5 ताटं आहेत. इथे माझं बघा चाललेलं होतं. इथे बाहेर मोदक मी ठेवलेले ते तुमच्यावर शेअर करते. मी नैवेद्याला ठेवलेले होते. आणि हे मोदक 21 मोदक. आणि त्याच्यानंतर मी बघा दुसऱ्या दिवशी बनवलेले ते तळलेले मोदक. तुम्हाला पूर्ण जेवण दाखवते, दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य. तर इकडे बघा कोबीची भाजी होती, 5 प्रकारची ऋषीपंचमीची भाजी होती, त्याच्यानंतर आळू वडी होती, डाळ भात होतं, खीर मी काल सांगायला विसरली, काल होती शेवयाची, आज आहे रव्याची खीर होती, पापड, लोणचं जे नॉर्मल असतं ते, आणि मस्त कोबीची भाजी होती. तर हे सगळं जेवण मी दुसऱ्या दिवशी बनवलेलं होतं. चला, तर तिसऱ्या दिवशी मी तुमच्यावर शेअर करते. तिसऱ्या दिवशी बनवलेले 5 प्रकार मोदकाच्या पिठाचेच असतात, पण 5 प्रकार असतात, त्याच्यामध्ये 5 आकार वेगवेगळे द्यायला लागतात, ते बनवलेलं होतं. त्याच्याबरोबर जेवण होतं. तर जेवणामध्ये होती पुरी, वाटाणा बटाटा फ्लावरची आंबट भाजी बोलतात त्याला, परत पापड, कोथिंबीरची वडी होती आणि डाळ भात होतं. तर हे असं साधं. आणि खीर होती, त्या दिवशी मी बनवलेली खीर मुगाची होती. तर इथे माझे मिस्टर तुमच्यावर शेअर करतात की आम्ही कसा नैवेद्य देवाला दाखवतो. इथे मी पान उलटं ठेवलेलं आहे, म्हणजे मुलांनी पटापट पान असं उलटं ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे असं आहे. पण असा नैवेद्य दाखवला जातो. आणि अंधार का आहे तर लाईट गेलेली आहे म्हणून अंधार आहे. चला, तर चौथ्या दिवशी मी बनवल्या होत्या पातोळ्या म्हणजे हळदीच्या पानातल्या पातोळ्या असतात. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून आपण सारण घालतो मोदकाचं. आणि इथे पुरी आहे, सफेद वाटाण्याची भाजी, खीर होती, बारीक शेवयाची, त्याच्यानंतर वडी होती कोबीची, आणि डाळ भात पापड, हे मी बनवलेलं होतं नैवेद्य. आणि पातोळ्या माझ्या भरपूर सुंदर झालेल्या होत्या. ह्यावेळेस मी इंद्रायणी तांदळाच्या बनवलेल्या, खूप छान झालेल्या होत्या, मस्त अशा पातोळ्या. आणि हे जेवण मस्त झाला. तर पुढच्या दिवशीचं मी तुमच्यावर शेअर करते. तर पुढच्या दिवशी मी लास्ट डे होता, त्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, त्या दिवशी मी तळलेले मोदक बनवलेले. त्याच्यानंतर पुरणपोळीचं पूर्ण स्वयंपाक होता, त्याच्यामध्ये पुरणपोळी होती, परत कोथिंबीरची वडी होती, परत आमटी होती, भात होतं, पापड होतं, आणि खीर होती जी जाड शेवयाची असते ना, गव्हाची, ती बनवलेली होती. तर असं मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला होता. आणि थोडीशी चवळीची भाजी पण मी बनवलेली होती. तर चला, कसा वाटतं सांगा.